तर हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल की आज आपण एवढ्या संध्याकाळी कुठं चाललोय सकाळी. तर आता वाजले 3:30 आणि आम्ही आता चाललोय ते म्हणजे लोणावळ्याला. आता वाजले सकाळी 3:30 आणि आम्ही आता एवढं 3:30 वाजता आम्ही चाललोय ते म्हणजे आमची अनप्लॅन ट्रिप आहे. तर गाईज आता आमची ही अनप्लॅन ट्रिप आहे. तुम्ही बघताय आपल्या पाठी सगळ्या गाड्या रेडी झाल्यात. आता आपण सुरुवात करूया आणि आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण की आता पावसाचा मौसम आहे आणि लोणावळा फिरायचं म्हणजे सगळ्यांचं स्वप्न असतं पावसातून. तर चला माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा फिरवतो आज लोणावळा. हॅलो गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आम्ही आता फायनली हायवेला आलोय. Few moments later. आता आपण आहे ना जरा चाय पिऊया आणि इथून निघूया, कारण आपल्याला खूप झोप सुद्धा येऊ शकते आणि मला येतेच आहे, कारण की मी झोपेतून उठून आलोय. तर हे बघा, आज तर विकेंड चालू आहे. खूप पब्लिक खरं म्हणजे आता या टायमिंगला लोणावळ्याला जाते. आता आपल्याला उच्च अशा बाईक बघायला मिळणार आहेत ना, एकदम खतरनाक. थांब थांब थांब. पहिला धारेची चाय. चला गाईज आता आपण निघूयात आणि आता नेक्स्ट स्टॉप आपला कुठला होणार आहे? आता डायरेक्ट लोणावळा. लोणावळा. तर मित्रांनो, फायनली आपण आता आलो ते म्हणजे लोणावळ्यामध्ये. तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळायला असेल समोर. तर एवढा भारी वाटतंय ना इकडे. आपल्याला महिन्यातून एकदा तरी इकडे आलंच पाहिजे पावसाच्या सीझनला, कारण की खूप भारी वाटतंय. आणि आता तुम्हाला वरती गेल्यावरती कळेलच वरती कसं आहे, डोंगर आणि सगळं धुकं वगैरे पसरलंय, खूप भारी. आणि आता मी चालवतो ही बाईक. कुठली आहे रे? तर आता ही बाईक आहे ड्रीम सिटीची बाईक आहे मित्रांनो, आणि एवढे भारी आहे ना आपल्या ॲव्हरेजला, खरंच खूप भारी. आता मगाशी आम्ही होतो FZ वरती, आता याच्यावरती आलोय. असं नाही की आपल्याला स्पोर्ट बाईकच पाहिजे की चालवायला, आता लॉंग ड्राईव्हला चाललोय स्पोर्ट बाईकच पाहिजे असं काय नाही. आपल्याकडे जी आहे ती आणायची, मस्त एन्जॉय करायचा. कारण आता या पावसातून इकडे गाडी चालवायला आणि या राईडला एवढी मजा आहे ना, खरंच खूप भारी वाटलं होतं. सकाळी झोपेतून उठलो, बोललो नाही जायला पाहिजे, पण इकडे आल्यावरती कळालं मला की नाही, बरं झालं आलो ते. आणि ही ट्रिप आमची पूर्णपणे अनप्लॅन आहे. आम्ही कोणीच प्लॅन केलं नाही या ट्रिपचा. आधी रात्री दहीहंडीची प्रॅक्टिस झाली. प्रॅक्टिस नंतर मी घरी गेलो, झोपलो. सकाळी यांचा फोन आला रात्री 3 वाजता की आपल्याला जायचं आहे. त्यामुळे तयार झालेलं आहे. आणि वा, पुढे नजारा बघा काय जबरदस्त वाटतंय आता. तर मित्रांनो, आम्ही लोणावळा तर आम्ही आलोच आहे. आम्हाला अजून पकडा 20-15 किलोमीटर. अरे आमच्या पाठीमध्ये जरा गाडी थांबायला पाहिजे. लोक साईडला काय झालं ते थांबलाय. आमचे 2 पार्टनर पाठी थांबलेत, मी आणि माझा पार्टनर सौरभ गुरव, आणि माझे 2 पार्टनर आता आलेत पार्टनर. हे बघा गाईज, खरंच लय मजा येते इथं. तिथं पहिल्यांदाच आलोय, पण एवढी मजा आली ना खरंच. आणि आमची चौथी राईड नाचो. आणि हे सारे आराम करू का पुढे चाललेत. तिथे फक्त भीती असते, तुम्ही बघतो आता आपल्याला फक्त धुके बघा पुढे ना. आता तर तेवढा उशीरच झालाय, सकाळी लवकर आलो ना. आता या रोडला इतके धुके असतात ना की समोरची गाडी पण दिसत. आता इकडे तुम्हाला एक ना एक स्पोर्ट्स बाईक मिळेल. अलीकडचं वातावरण तुम्ही बघू शकता. वातावरण दाखव त्याला. साईडला गाडी लावूया.
साईडला गाडी लावूया आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा कसा आहे काय तो. एक नंबर. गाईज तुम्ही लोक बिलीव्ह नाही करणार पण इथला व्ह्यू एवढा सुपर वाटतोय ना खरंच. तुम्हाला दाखवतो हे बघा. इकडे तर काहीच नाही पण तुम्हाला इकडे या. एवढा सुंदर व्ह्यू येतो ना एवढा एक नंबर आहे खरं. खूप छान. माझी चादर पसरले पूर्णपणे हे बघा. आणि हे आपले मित्र सगळे मस्त एन्जॉय करतायत. मस्त एकदम खूप भारी. आता आपण आहे ते म्हणजे लोणावळ्याच्या घाटामध्ये आणि इथला नजारा एवढा ब्युटिफुल आहे ना एवढा ब्युटिफुल खरंच खूप सुंदर. तुम्ही आता बघू शकता तिकडे एवढा सुपर नजारा देत आहे ना खरंच खूप मन प्रसन्न करण्यासारखा व्ह्यू आहे इथे. आणि दर सॅटर्डे संडेला म्हणजे इथे खूप विकेंडला खूपच गर्दी असते. आणि आता तर आपल्याला खूप साऱ्या गाड्या लागल्या इकडे मस्त मस्त. आणि इकडे वरच्या अजून जर गेला तर तुम्हाला तिकडे रेसिंग सुद्धा बघायला मिळते गाड्यांची. खूप भारी आहे खरंच. चला मित्रांनो आता आम्ही या लोकेशनवर पुढे जातो. आता आम्हाला वर जायचं आहे. आता आम्ही चाललो डायरेक्ट उटीला. आता आम्हाला इकडनं 10-15 किलोमीटर असेल इकडनं. तुम्ही बघू शकता त्या साईडला आईचा छोटा मंदिर आहे. पायी दर्शन तिकडनं दर्शन घेऊन मग पायी वर जातात. तिकडनं सीडी आहे वर जायला. आणि इकडनं हा शॉर्टकट आहे की अर्ध्या परत की तिकडे गाड्या जातात वर. त्यासाठी हा छोटासा एक रोड बनवलाय. टाक इथं. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आता मंदिराजवळ. इकडे आल्यावरती थोडा क्लायमेट चेंज झालाय. आता बँड वाजा पण तिकडे वाजतोय आणि आपण सुद्धा आता जायचं. बँजो मध्ये आज पुढे गेल्या फुल धमाल. फुल धमाल होणार आहे. बघ तुम्ही माझ्या जमला. वेट करे. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि तुम्ही बघितलं तर आता इथे आपण आता मस्त फोटो वगैरे काढणार. कारण की तुम्ही आता लोकेशन बघा इथं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा. याला कारला केव बोलतात. आणि इथं वरती सुद्धा जाऊ शकतो परंतु आता सध्या ते बंद आहे पावसामुळे. आणि हे बघा डोंगरातून कसं वाटतं पाणी पडतं पूर्ण. सौरभ ब्लॉगरला मी घेऊन आलोय. हे बघा इथं वरपर्यंत असं. आणि असं हे इकडं मंदिर तिकडं. आणि हे बघा असं इथे लाईन लावायला लागतंय पूर्णपणे. तर आम्ही आता पूर्ण लाईनमध्ये होतो त्यामुळे व्हिडिओ काढला नाही. पण आता लाईनमध्ये आम्ही बाहेर आलो आहे. नाचला पण हां नाचलेलं आहे ते तुम्ही बघितलं असेल लाईनमध्ये. तर आता इथे फोटो काढूयात आणि आपण निघूयात. फळ म्हणते रामकंद खायचं फळासाठी शरीरासाठी चांगलं पौष्टिक फळ असते. ॲसिडिटी कमी करते, अन्न पचन करते, पोटदुखी बनवते, पोट साफ राहते, पोटात गार असते, पोटासाठी एकदम पौष्टिक फळ असते. दाखव बघू कसं आहे. गज चांगलं आहे.
रामकंद बोलतात त्याला. नवीन काय दिसलं बोललो आज ट्राय करूया काहीतरी. खूप कमी भेटतंय खायला, खूप कमी भेटतंय खायला. पण चांगलं आहे. तर काय आता आपण पूर्णपणे खालती उतरलोय आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्ट हॉटेलमध्ये जाणार आहोत एका. तिथे आपण मस्त पोटभरून खाणार, काहीतरी नाश्ता वगैरे करणार आणि तिकडून मग आपण घरी जाणार. मित्रांनो, आम्ही आता आलो आहे ते म्हणजे हॉटेलमध्ये जेवणासाठी, कारण की आम्ही पूर्णतः खूप थकलो आहे. सकाळी 3:30 वाजता निघालेलो घरातून आणि आता पूर्ण आम्ही ड्रायव्हिंग केलेली आणि आता आम्ही जेवायला बसलो आणि सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघाल ना, त्यांचे चेहरे तुम्ही बघा, खूप भूक सगळे थकलेले आहेत आणि भूक सुद्धा खूप जास्त लागली. तर आता आपण जेवून घेऊयात. हे बघा आपलं जेवण काय काय मागवलेलं आहे बघा आपण. एक चिकन हंडी आणि राईस, बस. ये चिकन हंडी आपला देण्याची हे आला. तर या गायस तुम्ही सुद्धा जेवायला हां काय नाही करत, एकदम मस्त आहे, फ्रेंडली आहेत. एवढा भारी आहे ना, एवढा भारी मस्त. दोघं पण एकदम खूप फ्रेंडली आहेत. चला की सेकंड डे या. हा कुत्रा आहे ना, हा ड्रीम कुत्रा आहे हा माझा, रॉट व्हीलर. तर मित्रांनो, आता आपण मस्तपैकी जेवलो इथे आणि तुम्ही बघताय आपले सगळे जण इकडे आता बसले. थोडं आम्ही आता रेस्ट करतोय. हॉटेल रोहित फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो. तर इथं आम्ही मस्त आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही दोघं जण कसं होतं जेवण? दोघं अंडपला गेलो आणि इकडे येऊन बघतो. जेवण कसं होतं? जेवण कसं होतं? जेवण एकदम मस्त, स्पेशल इकडे तुला आलात ना. वेदांत, आवडलं तुला? जेवण असं आलं की सर्व फूड भरलंय, हा. क्वांटिटी वगैरे सर्व चांगलं होतं. आणि तुला आता सर्व पोरांना तुम्हाला दाखवते त्याला काय करतात, कसे झोपलेत ते. चल बघूया बघूया. हा एक आणि मस्त झोपलेत हा एकदम. हा दिनेश आहे आमचा चौबलेका घेणारा माणूस. झोपलाय, खूप थकलाय. ही ट्रिप आपली होती, अनप्लॅन ट्रिप होती. कारण की आपण जे ट्रिप प्लॅन करतो त्या ट्रिपमध्ये आपलं कधी प्लॅन सक्सेस होत नाही, कोण ना कोण आपल्याला टांग देतं. पण या ट्रिपमध्ये आपल्याला आज आपण एका तासामध्ये तयार झाले, रात्रीच्या रात्री. मला तर माहिती पण नव्हतं आज यायचं आहे, तरीसुद्धा ही ट्रिप लगेच एका कॉलवरती तयार झालेली ट्रिप आहे. आणि खूप मजा आली या पूर्ण ट्रिपमध्ये. तर कारण काय होतं, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सांगू शकतो की जे आपण प्लॅन करतो ट्रिप, त्या कधी कधी आपल्या होत नाही. म्हणजे आपण अनप्लॅन ज्या ट्रिप असतात, म्हणजे आपण एका कॉलवरती एका रात्रीत लगेच ताबडतोब तयार करतो, त्या प्लॅन्स आपले जास्त करून सक्सेस होतात. म्हणजे जसं त्या ट्रिप बोलतो मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.